हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आपला थर्ड लेसन चालू होतं ज्याचं नाव आहे इंटिजर्स. यामध्ये ऑलरेडी आपण एक प्रॅक्टिस सेट कवर केला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. आपण इझिली सॉल्व्ह केला आहे आणि एक्सप्लेन केला आहे. तर यामध्ये आपण बघितलं होतं इंटिजर्स म्हणजे काय, कुठे यूज होते. आता याच्यामध्ये या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत की त्याचं प्लस मायनस म्हणजे कॅल्क्युलेशन कसं होते. तर आजपर्यंत आपण बघितलं होतं फक्त पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह आहे ना, 3 + 5 8. किंवा आपण मायनस करत आलो आहे. कसं मायनस करत आलो आहे, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करा, मोठ्या नंबरमधून छोटा मायनस करा. आता काय होणार, छोट्या नंबरमधून आपल्याला मोठा नंबर मायनस करायचा आहे. मग कसं, आता 20 कसं ते आपण बघू या व्हिडिओमध्ये. आता एक ओरली सांगतो, नंतर एक्सप्लेन करतो. प्लस प्लस राहिला तर होते प्लस, ठीक आहे. प्लस मायनस राहिला तर ते मायनस. पण मोठ्या नंबरचं म्हणजे बिगर नंबर साइन. तर ते कसं तेही एक्सप्लेन करतो. प्लस मायनस किंवा मायनस प्लस राहिलं तरी सेम कंडिशन येते. ओके, ही सेम कंडिशन आहे, इझी बिलकुल. आता बघा हे काम कसं करते. आता तुम्ही बघून झाले 2 + 3 5. आता नंबर लाईन आपली ही आहे. 0च्या राईट साईडनी होते प्लस, 0 लेफ्ट साईडनी होते मायनस. म्हणजे 0च्या राईट साईडनी गेलं तर प्लस प्लस होत जाते, म्हणजे मोठे मोठे होत जाते नंबर, आणि इकडे छोटे छोटे होत जाते. इझी, एवढं आपल्याला माहिती आहे. आता बघा 2 + 3 केलं आपण. 2 इथे 2 आहे, प्लस 3 म्हणजे राईट साईडनी चाललो आपण. 1 2 3 काय आला नंबर 5 आला प्लस. आन्सर काय आला 5. याच्यासमोर प्लस नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे. इझी. आता बघा आपल्याला मायनस करायचं आहे, किंवा मायनस सांगतो 5 - 6. 5 - 6. आता 5 - 6 मायनस म्हणजे लेफ्ट साईडनी जावं लागेल. 6 करायचं आहे. 1 2 3 4 5 आणि हे 6 काय आलं आन्सर -1. -1 आन्सर आलं. आता नेहमी तर आपण नंबर लाईन यूज करू शकत नाही. एक्झाममध्ये का नंबर लाईन यूज करणार आहोत आपण, नाही. म्हणून काय होते प्लस आणि मायनस. इथे बघा हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. प्लस मायनस काय म्हटलं होतं, मायनस होते आणि मोठ्या नंबरचं साईन येते. प्लस मायनस मायनस मोठ्या नंबरचं साईन. इझी, माझ्यासोबत म्हणत चला, म्हणजे बिलकुल डोक्यात गेलंच पाहिजे हे वाक्य, म्हणजे इझी होऊन जाते. प्लस मायनस मायनस मोठ्या नंबरचं साईन. 6मधून 5 गेले 1. मोठ्या नंबरला साईन कोणता आहे, मायनस. हे मायनस. इझी. मग आता हे आपण नंबर लाईनवर दाखवलं, आपला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता नेक्स्ट घेऊ अजून -11 + 5. आता इथे प्लस आहे. आता काय करायचं, सेम तेच करायचं. प्लस मायनस मायनस मोठ्या नंबरचं साईन. मायनस प्लस आहे, प्लस मायनस मायनस मोठ्या नंबरचं साईन. 11 - 5 6. 11 - 5 6. मोठा नंबर कोणता आहे 11. 11ला कोणता साईन आहे, मायनस. आता नंबर लाईन इथे दाखवतो म्हणजे इथे आता फक्त -11 पर्यंत आहे. आता 11 मी काढलं. याच्यामध्ये काय करायचं, 5 ॲड किती 5 प्लस करायचे आहे. प्लस कसं जातो आपण, राईट साईडने जातो. मग आता -11 मध्ये काय करायचं, 5 प्लस करायचे आहे. 1 2 3 4 5 आला आन्सर 5. कुठे गेले ते, हां इथे आलं ना 5. आता नेक्स्ट कंडिशन बघा, -5 -1 -1 मधून -5 मधून आणखी -1 गेलं म्हणजे आता काय करायचं, मायनस मायनस प्लस होते. काय होते, मायनस मायनस प्लस. मायनस मायनस काय होते, प्लस. पण ॲन्सरमध्ये साईन बरोबर द्यायचं. प्लस आणि -5 मध्ये खूप फरक आहे. +5 आणि -5 मध्ये खूप फरक आहे ना, अपोजिट आहे. आता बघा बिलकुल लक्ष द्या. -5 मायनस प्लस, मायनस मायनस काय होते, प्लस होते. म्हणजे 5 + 6 +6 का नाही, -6. कसं, आता तुम्ही सांगा. या 5 मधून आणखी मायनस करायचे आहे. मी काय सांगितलं होतं, मायनस कुठे होते, लेफ्ट साईडनी जाते. मायनस केला तर कुठे जाते, लेफ्ट साईडनी. -5 मधून आणखी 1 मायनस केला, राईट. इझी आहे.
-6. एकदम किचकट करू नका, इझिली लक्ष देऊन बघा मी काय म्हणून राहिलो तर. ओके, इझी आहे तसं. तर आता जो काही प्रॉब्लेम सेट आहे, प्रॅक्टिस सेट आहे, आपण तो सॉल्व करू. आता आपला क्वेश्चन नंबर 1 आहे. बघा काय करायचं, फक्त ॲड करायचं आहे. ह्याच्यात काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. अगदी इझी आहे, अगदी बघा, फोकस करा मी काय करून राहिलो. 8 + 6 लहानपणीपासून करता आलं, इझी. 8 + 6 किती येते, 14. चलो इझी होतं. आता इथे थोडं चॅलेंज आहे बघा. प्लस मायनस मोठ्या नंबरचं साईन. तर 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 3 गेले 6. इथे 9 मोठा की 3 मोठा, ऑब्व्हियसली 9 मोठा. 9ला कोणता साईन आहे, काहीच नाही, म्हणजे प्लस आहे, म्हणजे इथे आलं +6. प्लस लिहिलं तरी ओके, नाही लिहिलं तरी ओके. प्लस मायनस मोठ्या नंबरचं साईन. 6 मधून 5 गेले 1. मोठा नंबर कोणता आहे, 5 की 6? 6 मोठा. 6ला कोणता साईन आहे, मायनस. इझी. आणखी किती क्वेश्चन आहे एकूण, 2च क्वेश्चन आहे. आता बघा 4th. प्लस मायनस मोठ्या नंबरचं साईन. 7 मधून 2 गेले 5. 2 मोठा की 7 मोठा, 7 मोठा. नंबर साईन कोणता आहे त्याला, मायनस, म्हणजे इथे काय ना -5. नेक्स्ट. प्लस मायनस 0 आहे, ऑब्व्हियसली -8च येणार. 8 मधून 0 गेला 8. नंबर कोणता आहे, मोठा आहे, 8. ॲन्सर काय आलं, -8. नंतर काय, प्लस मायनस प्लस, मायनस प्लस म्हणून सांगितलं होतं ना. प्लस मायनस प्लस. चलो हे झालं, म्हणजेच काय आलं, 2 + 5 7 मायनस प्लस. ओके. आता नाही तर याच्यामध्ये असं लक्ष ठेवू शकता तुम्ही. आता समजा 5 + 2 केलं तर काय करतो आपण, 7 लिहितो. 2 पॉझिटिव्ह नंबरचं जेव्हा आपण प्लस करतो तर ॲन्सर काय, प्लसच येत आहे. तर मग असं लक्षात ठेवा, 2 निगेटिव्ह म्हणजे मायनस नंबरचा प्लस करून राहिलो, ॲन्सर पण मायनसमध्येच येणार आहे ना. नंबरचा प्लस येते आणि साईन कोणता आहे, मायनस. इझी. आता नेक्स्ट बघू. आता सेकंड क्वेश्चन बघा काय, टेबल दिला आहे, कम्प्लीट द टेबल गिवन बिलो. हे दिलं आहे टेबल, त्याला सॉल्व करायचं. आता करायचं काय, इथे प्लस आहे, कोणत्यामध्ये, कॉर्नरमध्ये प्लस आहे, त्या सर्वांचा प्लस करायचं. कसं, पहिले 2चं, मग 2चं 4 सोबत, 2चं -3 सोबत, 2चं -5 सोबत. इझी. चला लेट्स गो. -2 + 8 प्लस मायनस म्हणजे 8 मधून 2 गेले 6. आता साईन कोणतं द्यायचं, 2 मोठा आहे की 8 मोठा आहे, 8 मोठा आहे. 8ला कोणतं साईन आहे, प्लस. द्यायची गरज नाही. -2 + 4 प्लस मायनस मोठ्या नंबरचं साईन. प्लस मायनस 4 नंबरचं मोठ्या नंबरचं साईन. 4 मधून 2 गेला 2. मोठा नंबर कोणता आहे, 4. 4ला कोणतं साईन आहे, प्लस. दिलं किती, नाही दिलं किती, काही प्रॉब्लेम नाही. -2 -3 सॉरी प्लस. आधी सांगितलं होतं जर 2 निगेटिव्ह नंबरचं प्लस करताय, नंबरचा तर प्लस येणार, पण साईन कोणतं येणार, मायनसच. -5. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, प्लस मायनस मायनस प्लस. इझी. चलो नेक्स्ट. -2 प्लस -5. इथे सेम तसंच, 2 + 7 -7 इझी. नेक्स्ट. 6 + 8. इथे लहानपणापासून करतो. 6 + 8 14, 6 + 4 10, 6 + -3. आता बघा प्लस मायनस ते सेम, कुठं जायचं गरज नाही. प्लस मायनस म्हणजे 6 मधून 3 गेले 3. नंबर कोणता मोठा आहे, 6, त्याला साईन कोणता आहे, प्लस. लिहायची गरज नाही. लिहिलं ओके, नाही लिहिलं ओके. 6 + -5. ओके बघा, प्लस मायनस 6 मधून 5 गेले 1. मोठा नंबर कोणता आहे, 6. 6ला कोणता साईन आहे, प्लस. चला नेक्स्ट. 0 + 8 0 + 4 0 + -3 म्हणजे काय येणार, -3. 0 + -5 इझी. नेक्स्ट बघा, -4 + 8 प्लस मायनस मोठ्या नंबरचा साईन. 8 मधून 4 गेले 4. नंबर कोणता मोठा आहे, 8. 8ला कोणतं साईन आहे, प्लस. ओके. -4 + 4
-4 + 4 सेम 4 मधून 4 गेले 0. 0ला कोणतं साईन आहे का? नाही आहे. आन्सर काय आलं? 0. नेक्स्ट -3. इथे पण तोच रूल जो आपण इथे बघितला होता. 4 + 3 7. कोणता 7? -7. मायनस मायनस आहे ना. इथे बघा -4 -5 इझी. 4 + 5 9. कोणता 9? -9. इथे कोणता साईन आहे? हे सेम असंच आपण एक्सप्लेन करत आलो. ओके, तर एवढेच क्वेश्चन होते आहे ना. क्वेश्चन नंबर 2 2च होते. तर हे होतं आपलं प्रॅक्टिस सेट 5. इझिली आपण सॉल्व्ह केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना. सांगा त्यांना आपल्या व्हिडिओबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल, कारण की फ्री ऑफ कॉस्ट आहे तर त्यांचं बी मदत होणार. तर आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू प्रॅक्टिस सेट घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. तोपर्यंत बाय.